चंद्रपुर जिले में गढ़चांदुर नगर परिषद के लिए हुआ चुनाव अनेक कारणों से विवादों के साथ चर्चा का विषय बना। वहीं नगराध्यक्ष पद के उम्मीदवार अरुण निमजे के भाई पर हुए जानलेवा हमले के विरोध में गढ़चांदुर के व्यापारियों की दुकानें बंद रही। तो ये जानते हैं क्या है पूरा मामला। सीटीवी प्रतिनिधि हबीब शेख की इस खबर में। गढ़चांदुर में नगर परिषद चुनाव के दौरान राजकीय तनाव देखने को मिला। नगराध्यक्ष पद के उम्मीदवार अरुण निमजे के भाई प्रकाश निमजे पर आज सुबह प्रभाग क्रमांक 10 के भाजपा उम्मीदवार सूरज पांडे इनकी ओर से पत्थरों से उन पर जानलेवा हमला किया गया। इस हमले में प्रकाश निमजे गंभीर जख्मी हुए और उन पर चंद्रपुर के अस्पताल में उपचार शुरू होने की जानकारी है। घटना के बाद नागरिक और निमजे समर्थक बड़ी संख्या में गढ़चांदुर पुलिस स्टेशन के सामने पहुंचे और ठिया आंदोलन करते हुए हमलावरों पर तत्काल कार्रवाई की मांग की। हमले के निषेधार्थ गढ़चांदुर व्यापार पेट पूरी तरह से बंद रखा गया और व्यापारियों ने स्वयं स्फूर्ति से इस बंद को प्रतिसाद दिया। चुनाव की पार्श्वभूमि पर तनाव और ना बढ़े इसके लिए पुलिस ने पुख्ता बंदोबस्त भी रखा है और जांच शुरू करत असताना त्यांनी त्याला धक्काबुक्की केली आणि हातात वीट धरून त्याच्या डोक्याला मारली, त्याचा कान कटला आणि त्याच्या मेंदूला दुखापत झाली। इथं मग एमएलसी आणि तो चक्कर येऊन तिथंच पडला। मग लोकांनी त्याला सरकारी दवाखान्यात नेलं, सरकारी दवाखान्यात त्यावर उपचार झाला, परंतु त्याला वारंवार चक्कर येत असल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की याच्या मेंदूला गंभीर मार आहे, तुम्ही याला त्यांनी रेफर केलं चंद्रपूरला आणि त्याला चंद्रपूरला आज चंद्रपूरला पाठवलं आहे। माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की आमदार हा पूर्ण गावाचा आमदार असतो, कुठल्याही पक्षाचा पार्टीचा नसतो। त्याचं काम हे समंजस्य भूमिकेत असते, परंतु या 8 दिवसापासून गढ़चांदूरमध्ये जे त्यांनी धमकी सत्र चालवलं आहे, प्रत्येक पार्टीच्या सदस्यांना अधिकाऱ्यांना देख लेता हूं या प्रकारचे जे गुंडागर्दी आमदारकडून सुद्धा चालू आहे आणि त्याच आमदारांनी या चुकीच्या माणसाला उमेदवारी देऊन गढ़चांदूरचं वातावरण खराब केलं। एक बिहार राज गढ़चांदूरला घडवायचा प्रयत्न आमदार साहेबांकडून होत आहे। हे कुठेतरी बंद जर त्यांनी केलं नाही तर जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि पोलीस सुद्धा आमदाराच्या धमकीपुढे नतमस्तक होऊन तिथं कारवाई करत नाही। हा मेसेज मला जनतेला द्यायचा आहे आणि जनतेने सुद्धा विचार करायचा आहे की अशा लोकांशी आपण कसं वागायचं, त्यांना कशी मदत करायची, कशी साथ द्यायची, एवढीच मी जनतेला आवाहन करतो आणि इथं थांबतो। अरुण निमजेची पार्श्वभूमी काय, अरुण निमजे काय वस्तू आहे हे पूर्ण गढ़चांदूर जाणते। मी बिना पैशाने या निवडणुकीत उतरलो, परंतु जनतेला पैसे पाहिजे, लोक पैसेवाल्यांना मत देतील, निवडून देतील, परंतु आता पायंडा चालू आहे पैसे वाटण्याचा, फार घृणास्पद आहे। आता तुमची काय मागणी आहे? आता मागणी एकच आहे की याची तडीपारच्या एक केस कमी होती ती पूर्ण झाली आहे, याला तडीपार करण्यात यावं। कारण की 21 तारखेला रिझल्ट झाल्यावर हा नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून येणार आहे, तेव्हा यांनी निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट करावं आणि याची उमेदवारी बरखास्त करावं आणि गढ़चांदूरला अशा नालायक लोकांपासून वाचवावं अशी माझी सरकारला सुद्धा विनंती आहे आणि माझी नम्र विनंती। आपण पाहू शकतो की माझ्या पुढे असा जमाव इथं पोलीस स्टेशन समोर जमा झालेला आहे। इथल्या लोकांची अशी मागणी आहे की यांना तडीपार करावं। हबीब शेख, सीटीवी, गढ़चांदूर। सीटीवी के लिए प्रतिनिधि हबीब शेख की रिपोर्ट।